तो मोमेंट काय असतो सहसा? सगळं व्यवस्थित चालू आहे तरी सोडायचं असं बऱ्याचदा होत नाही. दोन गोष्टी आहेत त्यात. एक पे स्केल, दुसरं रिझन काय? खरी कारण मी लिहितोय. खरी कारण सांगायची नंतर सांगेल. ओके, खरी कारण पे स्केल ऑब्वियस आहे, नो इश्यू. दुसरं पे स्केल हायएस्ट असून पण बरेच लोक स्विच करतात, बरोबर? काहीतरी रिझन असेल. वर्कलोड हे रिझन, वर्क कल्चर, वर्कलोड हे वर्क लाईफ बॅलन्सच्या रिलेटेड. ओके, वर्क लाईफ बॅलन्स तो सांगताना वर्कलोड पेक्षा वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स एक त्यासाठी चांगला शब्द आहे थोडा. ओके, वर्कलोड किंवा स्ट्रेस हे नाही सांगायचं सहसा. दुसरं सॅलरी कमी आहे म्हणून स्विच नाही सांगायचं. तसं मी सांगतो ते आणखी हार्डवर्कला व्हॅल्यू मिळाली पाहिजे, बरोबर? तेच त्यांना सांगायचं थोडक्यात, पैसे जास्त मिळाले पाहिजे. अजून मेन रिझन असतं जिथून सोडायची स्टार्टिंग होते ऑलरेडी. आणखी एक रिझन आहे, ऑब्विस रिझन, नो ग्रोथ. नो ग्रोथ, वन ऑफ रिझन. या मार्केटमधली त्याची व्हॅल्यू, ब्रँड व्हॅल्यू. ठीक आहे. Where you are going to get switched, yeah, the brand value. Okay, anything else? ऑफिस एन्व्हायरमेंट फक्त कलिग्स मुळे नाही, पण सहसा मेंटर जे आहेत, तुमचे बॉस जे आहेत, ओके, बऱ्याच कंपनीज मध्ये पर्सनल एक्सपिरियन्स आहे की ऍटमॉस्फिअर बऱ्याचदा टॉक्सिक झालेलं असतं. एक्झॅक्ट. तर तो जो आहे तो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तिथं तुमच्या करंट एम्प्लॉयर बद्दल कुठलीही गोष्ट निगेटिव्ह नाही सांगेल की इथं टॉक्सिक ऍटमॉस्फिअर आहे, बॅड माउथ अजिबात तिथं पब्लिसिटी त्यांची निगेटिव्ह करायची नाही. कारण आज त्यांची कराल तर उद्या सोडून जाताना तर ते थोडं ती त्यांना, त्यामुळं आपलं जे डिसेन्सी तिथं मेंटेन करायची. त्यासाठी जो परफेक्ट वर्डिंग आहे ते seeking for which can pave the way, which can lead the way towards my career growth. Okay, seeking for a stronger mentorship. प्रत्येकाला मेंटर पाहिजे, म्हणजे जे काही हायेस्ट पोझिशन आहे ते पण सीईओ कडून मेंटरशिप घेत असतात. एक्झॅक्टली. ओके, जे हायरार्की ती मेंटेन असते. तर बॉसचा इश्यू जो आहे या पद्धतीने सांगितलं तर चालेल. ओके, आणखी काय असेल रिझन? पे स्केल झालं, ग्रोथ, बेटर अपॉर्च्युनिटी. ओके, बऱ्याचदा सगळं ठीक असते, दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतात, पण आपल्याला जे करायचं डेली चॅलेंजेस काय नाही आहे, ऍज सच सॅच्युरेशन आलेलं. तर बेटर अपॉर्च्युनिटी, एक्सपांडिंग स्किल्स म्हणूयात. ओके, अपस्किलिंग. ओके, काही ऑब्विस रिझन्स आहेत. आणखी अजून कुठलं रिझन? वी आर जस्ट डिस्कसिंग. ऑनलाईन स्टुडंट्स, एनी अदर रिझन? हे सोडू. सर ट्रॅव्हलिंग इश्यू. ट्रॅव्हलिंग हॅलो. इश्यू, हा, येस. ट्रॅव्हलिंग इश्यू मोस्टली आर यू विलिंग टू रिलोकेट बऱ्याचदा विचारलेलं असतं. ओके, सो रिलोकेट आपण त्याला पॉझिटिव्ह आन्सर दिला असेल तर ट्रॅव्हलिंग इश्यू सहसा ते इट गेट्स ओव्हरशॅडोड टोटली. त्यामुळे ट्रॅव्हलिंग इश्यूच्या ऐवजी इट्स अप टू अस वेअर टू टेक अप अ जॉब. ट्रॅव्हलिंग इश्यू जुन्या कंपनीत आहे, फक्त ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे म्हणून इकडे स्विच, हेच रिझन असेल का? आणखी काही रिझन? वर्किंग आवर्स. थोडक्यात तो दोन्ही म्युच्युअल थोडं रिलेशन आहे त्यामध्ये. वर्किंग आवर्स जास्ती आहे प्लस ट्रॅव्हलिंग इश्यू होत असेल त्यामुळे पण असेल, पण वर्किंग आवर्स हे रिझन देण्याच्या ऐवजी वर्क लाईफ बॅलन्स जो आहे ते रिझन सहसा द्यायचं की आय वॉन्ट कल्चर वेअर
माय मेंटल ग्रोथ ऑल्सो रिस्पेक्टेड. मेंटल स्ट्रेस हे सगळं मॅनेज झालं पाहिजे. हे पण आपण मी एकदा सांगेन. आणखी काही रिझन? हे आज आपण इथे डिस्कस करतो. तुम्हाला उद्या स्पॉन्टेनिटी म्हणजे स्पॉन्टेनियसली ते आन्सर द्यायचं आहे इमिजिएट. आज हे पॉइंट्स काढल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला कशा कशावरती बोलायचं. आणि पे स्केल हे एकमेव रिझन नसेल, बऱ्याच गोष्टी असतील बाकीच्या. त्यामुळं थोडे रिझन्स बघूयात. पहिलं पहिलं जे आहे ते तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलं, करिअर ग्रोथ, करिअर अपॉर्च्युनिटी. म्हणजे ॲडव्हान्समेंट, क्लिअरर पाथ. आय नीड अ क्लिअरर पाथ फॉर ॲडव्हान्समेंट. वॉन्ट सम रोल विच इज चॅलेंजिंग, हॅव्हिंग सम रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके. बऱ्याचदा तुमच्याशिवाय जर काम चालू राहत असेल कंपनीतलं, ते समजायचं की आपली तितकी गरज आता. त्यामुळे आपल्या वाचून थोडंफार आडलं पाहिजे. तसं जॉब आपला पण पाहिजे, चॅलेंजिंग पाहिजे थोडं. ओके. नेक्स्ट, न्यू चॅलेंजेस जे आता मी सांगितलं. आणि थोडक्यात लुकिंग टू लर्न न्यू स्किल्स, एक्सपिरियन्सेस. बेटर फिटमेंट म्हणजे जे सांगितलं आता, कल्चर, कंपनी कल्चर. इनोव्हेटिव्ह एन्व्हायरमेंट पाहिजे, क्रिएटिव्ह. बऱ्याच कंपनीजमध्ये या सगळ्या फेस्टिवल्सला सुट्टी नसते, पण तेच फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात विथ आर कलिग्स. आपण वी स्पेंड मोर टाइम विथ आर कलिग्स इवन दॅन फॅमिली. सो ते कल्चर तसं व्यवस्थित ठेवायला हे सगळे काही व्हॅल्यूज. वर्क लाईफ बॅलन्स, जे बरेच जण लुकिंग फॉर अ मोर सस्टेनेबल शेड्यूल. जे काही ट्रॅव्हलिंग इश्यूज असतील, स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट, या सगळ्याचं एक आन्सर, लुकिंग फॉर अ मोर सस्टेनेबल शेड्यूल. सस्टेनेबल, जिथे या सगळ्या गोष्टी सस्टेन होतील, त्यामध्ये सगळं आलं या एका शब्दात. ओके. दुसरं, बॅड बॉस मॅनेजमेंट, जे मी सांगितलं, सिकिंग अ रोल विथ स्ट्रॉंगर मेंटरशिप ऑर स्ट्रक्चर, ऍटलीस्ट हायरार्की. समजा सगळ्यात एकच पार्ट आहे जो जॉबचा, जिथून सुरुवात होते की आपण आता स्टार्टअप करूया. आन्सर्स द्यायला लागणं, ते आपल्या मेंटरला नाही, बाकीच्यांना. तिथून सुरुवात होते की आपण काहीतरी स्वतःच केलं. त्यामुळं with a role with stronger mentorship or structure. Looking for a company where hard work, जे सॅलरीचं जे आहे ते, लुकिंग फॉर अ कंपनी वेअर हार्ड वर्क इज व्हॅल्यू. हे असं सांगायचं, म्हणजे थोडक्यात त्यांच्या लक्षात येईल सॅलरी जास्त पाहिजे. सो काही आन्सर्स मी नोट डाऊन करताय कोणी? ठीक आहे, दिसतंय ना? लो सॅलरी सांगायची असेल तर सिकिंग कम्पेन्सेशन दॅट रिफ्लेक्ट्स माय मार्केट व्हॅल्यू अँड एक्सपिरियन्स. स्वतःची पण ब्रँड व्हॅल्यू प्लस कंपनी फर्स्ट अँड देन आर्स ऑल्सो. सो काही रिझन्स आहेत, ऑब्वियस रिझन्स आहेत, हे आलेच पाहिजे. दॅट्स द रिझन वी आय एम लिव्हिंग दिस करंट ऑर्गनायझेशन, लुकिंग फॉर युअर कंपनी. आणि ब्रँड व्हॅल्यूचं जे आहे ते पुढच्याला थोडं त्यांच्या कंपनीबद्दल ऍडमिरेशन जास्ती आवडतं, की मला आता कुठेही काम करायचं नाही, ही सोडून. त्याचं दरवेळी प्रत्येकाला सांगायचं. ओके. ते थोडक्यात त्यानंतरच हे होऊ शकते. ओके. दुसरं फक्त एकच इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, जिथे तुम्ही इंटरव्ह्यू देताय त्या कंपनीबद्दल ऍटलिस्ट आपल्याला 60-70% तरी माहिती पाहिजे, 70-80% की काय चालू आहे. ब्रँड व्हॅल्यू मोठ्या असणाऱ्या कंपनीजमध्ये पण बऱ्याच गोष्टी चालू असतात. फोक्सवॅगनची पण ब्रँड व्हॅल्यू जास्ती आहे, पण मध्ये एक इश्यू झाला होता ज्यामध्ये त्यांना काही कार्स परत घ्यायला लागले मार्केटमधून. थोडं जरा इश्यू झाले होते त्यांचे. दुसरं, ही ब्रँड, मोठा ब्रँड ना फोक्सवॅगन, पण चालू काय होतं, ह्या गोष्टी काही चालू होत्या. दुसरा मोठा ब्रँड म्हणजे नेस्लेचं प्रोडक्ट आहे मॅगी, बरोबर, मध्ये बॅन झाले होते. ओके. दुसरं, इव्हन कॅडबरी मध्ये पण फार आधी थोडे इश्यू आले होते. बरेचसे ब्रँडचे काही मोठे प्रोडक्ट्स आहेत ते बॅन झाले होते. मे बी यांचे काही कंप्लायन्सेस म्हणतात त्याला, की काही प्रत्येकाचे नियम असतात की या नियमानुसार तो प्रोडक्ट आहे का, बाकी काही असं ऍज इश्यू नसतं, पण स्टील. तर फक्त ब्रँड नाही, पण इव्हन स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असेल तरी आपल्याला जास्त शिकायला मिळण्याचा चान्सेस तो छोट्या कंपनीजमध्ये जास्त आहे.
what I feel. Yeah. So you can start with smaller one. Yeah. ठीक आहे, रिझन्स क्लिअर आहे. आणखी काही रिझन एनलिस्ट करायचं काही क्लिअर आहे? ओके. ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट? सुरुवात काय? कंपनी सोडणे म्हणजे लॉयल्टीचा काही इश्यू नाही आहे. फर्स्ट. सेकंड, या जे काही 5-6 रिझन्स आहेत त्यातलं एखादं रिझन असेल, बरोबर. हे रिझन स्ट्रॉंग जे रिझन आहे, म्हणजे आता 1 to 2-3 इयर एक्सपिरियन्स असेल तर इमिजिएट त्यांना लक्षात येतं की पे स्किल. ऑब्विस रिझन एक असतं पे स्किल. लॉयल्टीचा कुठंच इश्यू नाहीये. लॉयल तो क्वेश्चन थोडा एक वेगळा आहे. शेवटी क्वेश्चन सगळा इंटरव्ह्यू झाल्यानंतर व्हॉट्स युअर कमिटमेंट हा जो क्वेश्चन आहे कमिटमेंटचा. ओके. कमिटमेंट म्हणजे या कंपनीसाठी किती इयर्स तू काम करशील. ओके. याच्यामध्ये क्वेश्चन तसा ट्रिकी आहे की लाईफ टाईम मी इथंच काम करावं अशी त्यांची इच्छा असेल तरी आपण नाही करणार, बरोबर. पण कमिटमेंट सहसा डायरेक्टली सांगितली जाते 3 to 4 इयर्स डायरेक्टली सांगितली जाते. स्टील विल नीड टू फर्निश दिस आन्सर विथ सम गुड वर्ड्स. हा क्वेश्चन बऱ्याचदा एकदा एक्सपिरियन्स आल्यानंतर 3-4 इयर्सचा स्ट्रेट फॉरवर्ड सांगतात लोक की 4 to 5 इयर्स. म्हणजे काही हे जास्त डेकोरेटिव्ह वेनं सांगितलं तर ते फेक जास्त वाटतं की मला इथं सगळ्या गोष्टी इनोव्हेटिव्ह हे सगळ्या गोष्टी आम्ही देतो. कंपनी जे एन्व्हायरमेंट पाहिजे दिलं, पे स्केल दिली, बॉस चांगले आहेत, सगळ्या गोष्टी दिल्यात, मग आता तुम्ही लाईफ टाईम इथं राहाल का? हा जो क्वेश्चन आहे सहसा विचारणारे फार मोठ्या पोझिशनला असतात जे कोणी असेल. आणि दुसरं हे असे विचारणारे म्हणजे मोस्टली त्यांना ट्रेनिंग्स वरती फार टाइम दिलेला असतो. तुमच्यावरती वर्क बरंच केलेलं असतं तुम्ही जॉईन केलं. त्यामुळे इमिजिएट तुम्ही ट्रेनिंग घेऊन निघालात की बऱ्याचदा ब्लॅकलिस्ट होता बऱ्याचदा. त्यामुळं कमिटमेंट सहसा 4 to 5 इयर्स वगैरे सांगू शकता. फक्त आय एम लुकिंग फॉर म्हणजे हायर स्टडीज हे रिझन मोस्टली नाही सांगायचं. हायर स्टडीजला मी जाणार आहे हे रिझन नाही सांगायचं सहसा. कारण हायर स्टडीजला तुम्ही अचानक नाही जाणार, काम करत स्टडी करणार. फोकस कितपत आहे हे कळतो लगेच. हे काही एक्सपिरियन्सेस मी जस्ट सांगतो. ओके. कमिटमेंट मी विचारतो बऱ्याचदा की काय कमिटमेंट आहे, कारण इंटरव्ह्यूवर एकदा व्यवस्थित असेल तर आपण वर्क करतो त्यावर की ट्रेनिंग देतो, बऱ्याच गोष्टी शिकवतो आणि मग त्यानंतर बऱ्याच कंपनीचं ट्रेनिंग IT कंपनी असेल इव्हन 6-7-8 मंथ्स पण चालतं. त्यामुळं त्यांची इच्छा असते की थोडं एक प्रॉमिसिंग तुमचा टेन्युअर पाहिजे, प्रॉमिसिंग टेन्युअर ड्युरेशन. हे विचारणारे फार कमी लोक आहेत. ओके. त्यामुळं sometime in future if you come across any such question let me know. Wait the answer. Okay. Any doubt? कमिटीचं स्पेलिंग जे आहे ते जरा लक्षात घ्या. COMMITTEE. कमिटीचं स्पेलिंग. ओके. कमिटमेंट वरून लक्षात आलं कमिटीचं स्पेलिंग थोडं. दुसरं जे आहे ते आजचं मेन सेशन. बऱ्याच जणांना हे डाऊट असतात की मी वुड किंवा कुड कधी यूज केलं पाहिजे. वुड किंवा कुड. तर मी आधी सांगितलं याचा बेसिक जो यूज आहे कुड आणि वुडचा. पहिल्यांदा कुड जो आहे वर्ड तो एक पास्ट टेन्स आहे. इट्स पास्ट टेन्स ऑफ कशाचा पास्ट टेन्स? कॅन. ओके. वुड हा पास्ट टेन्स आहे कशाचा? Will. विलचा.
शुड हा पास्ट टेन्स आहे कशाचा? shall, शाल. माइट हा पास्ट टेन्स आहे may, मे. याच्यामध्ये पॉसिबिलिटीज आहेत बऱ्याच ठिकाणी. पॉसिबिलिटी अँड ऑब्लिगेशन. तू हे केलंच पाहिजे. ओके, म्हणजे केलंच पाहिजे त्यातलं शुड आहे. यू शुड डू दिस. जसं आता आपल्याला पहिला शुड सिलेक्ट करू. माझं पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे 5th स्टँडर्डला इंग्लिश होतं. 5th स्टँडर्डला आय विल डू दिस याला 0 मार्क्स असायचे. इट वॉज ऑब्लिगेटरी की शॅलच यूज करायचं, आय शॅल. त्यानंतर बऱ्याचदा काही अमेरिकन इंडियन जे काही कल्चर आहे, ब्रिटिश अमेरिकन दोन्ही इंग्लिश जे काही सिंक्रोनायझेशन मध्ये आले त्यानंतर याचा इश्यू नाही आहे सध्या. विल किंवा शॅल आता जे काही नवीन स्टुडंट्स आहेत ते यूज करू शकतात. पण स्ट्रिक्टली शॅल जे आहे ते आय नंतर, आय अँड वी नंतर तेच यूज करायला लागायचं शॅल. ओके, त्याचा पास्ट टेन्स आहे शुड. शुडचं जे मिनिंग आहे ते आहे ऑब्लिगेशन. यू शुड डू दिस. ओके, यू शुड डू दिस म्हणजे तू हे केलं पाहिजे. शुडला रिप्लेसमेंट आपण ऑलरेडी बोलतो ती जसं एक वर्ड आहे शुडला, म्हणजे हे तू केलं पाहिजे. ऑलरेडी आपण बोलतो इंग्लिशमध्ये. कुठला वर्ड आहे तो? आणखी आहे जर याच्या ऐवजी यू शुडच्या ऐवजी आपण एक यूज करतो वर्ड. जस्ट अ मिनिट. काही इश्यू झाला थोडा दिवसांपासून, 2-3 दिवसापासून. एक्सेलला पण इश्यू झाला. ठीक आहे. शुडच्या ऐवजी यू शुड डू दिसच्या ऐवजी यू मस्ट पण आहे. यू हॅव टू डू दिस हे आपण जनरली यूज करतो. यू हॅव टू डू दिस, यू शुड डू दिस, यू मस्ट डू दिस, और You could have done this. यू कुड हॅव डन. थोडा यू कुड हॅव डन आणि यू मस्ट डू याच्यामध्ये थोडे एक 3 लाईन आहे. यू कुड हॅव डनचा जो मिनिंग आहे, तू हे करू शकत होतास. तू हे करू शकत होतास. कारण कॅनचं मिनिंग आहे करू शकणे, कपॅबिलिटी, ॲबिलिटी, कपॅबिलिटी टू डू समथिंग. कॅनचं जे मिनिंग आहे ते आहे ऑल अबाउट कपॅबिलिटी. ओके, सो कॅनचा पास्ट टेन्स कुड. ओके, so you could have done this, you could have done this, or first तू हे करू शकत होतास, तू हे करायला पाहिजे होतं. थोडी ऑब्लिगेशन जी आहे ती यू शुड हॅव डू दिस, शुड हॅव डन दिस. आणि आणखी एक आहे यू थोडक्यात मेन सांगायचं ते माईट नंतर, हॅव नंतर जो काही फॉर्म असेल वर्बचा तो थर्ड फॉर्म असेल. थर्ड फॉर्म. ओके, गॉट इट. त्यात बेसिक. स्क्रीन हे होत नाही. फाईन. तो ऍटलिस्ट कॅन जी आहे म्हणजे अबिलिटी और परमिशन पण. आय कॅन स्विम, कॅन आय यूज दिस फोन. सो आपण परमिशन मागतो किंवा आय कॅन स्विम म्हणजे एक ॲबिलिटी. ओके, कुड जे आहे ते पास्ट ॲबिलिटी. शी कुड प्ले द पियानो, कुड यू हेल्प मी. सो जे मी सुरुवात म्हणली, कुणाशी बोलताना कन्व्हर्सेशन मध्ये कुठली गोष्ट विचारायची असेल तर कुड यू प्लीज हेल्प मी. मे म्हणजे परमिशन.
जसं आपण विचारतो मे कम इन, सेम वे तुम्हाला काही सांगायचं तुम्ही हे करू शकता. तर यू मे लिव्ह नाव, और एक प्रोबॅबिलिटी आहे. ओके, जशी इथं ॲबिलिटी आहे कॅनला, तशी मेला प्रोबॅबिलिटी आहे. पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी. इट मे रेन लेटर. माइट म्हणजे पॉसिबिलिटी, वी माइट गो टू पार्क. ऑब्लिगेशन आहे, स्ट्रॉंग नेसेसिटी. थोडक्यात यू नीड टू डू दिस एनी हाऊ, यू मस्ट फिनिश युअर होमवर्क. ऍडवाइस आहे, रिकमेंडेशन आहे, ते म्हणजे शुड. जसं मी म्हणालो की थोडं ऑब्लिगेशन, मस्ट पेक्षा थोडं कमी, शुड. फ्युचर जे आहे तो ऑलरेडी विल, शॅल, सजेशन. अँड वुड जे आहे ते कुणाला विचारायचं असेल फॉर हेल्प, कुड यू प्लीज डू दिस. आणि वुड असेल तर कुणाला काही ऑफर करायचं किंवा कुणाला काही गोष्ट सांगायची, तर वुड यू लाईक टू हॅव दिस, थोडक्यात असं विचारू शकतो. इवन इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन, टेल मी अबाउट युअर सेल्फ, त्यामध्ये सुरुवात पण बऱ्याचदा वुडने केलेली असते. वुडचं लिटरल मिनिंग सांगतो मराठीत, आय वुड लाईक टू टेल यू अबाउट माय सेल्फ. इथून सुरुवात होते बऱ्याचदा. तर मराठीत असं जसं आपण म्हणतो की मलाही सांगायला आवडलं असतं, त्या असतं जे आहे तो थोडक्यात एक पास्ट टेन्स आहे असण्याचा. सेम वे विलचा पास्ट टेन्स आहे वुड. आय वुड लाईक टू डू दॅट म्हणजे मला हे करायला आवडलं असतं. आय वुड लाईक टू डू दॅट म्हणजे मला हे करायला आवडलं असतं. वुड, आय वुड लाईक टू डू दॅट. फाईन, क्लिअर आहे मिनिंग? आणखी क्लिअर आहे? ओके. सेम वे शॅल जे सजेशन आहे, शॅल वी गो फॉर अ वॉक, ते त्याचा पास्ट टेन्स शुड. बऱ्याचदा मेल मध्ये शुड यू हॅव एनी डाऊट, काइंडली कॉन्टॅक्ट. हे बऱ्याचदा तुम्हाला मेल, ज्यावेळी मेल रायटिंग घेईन त्यावेळी सांगेन. पण तर जो कोणी मेल लिहितो त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर काही डाऊट असतील तर. तो डाऊट विचारायची मेल मधली पद्धत आहे ती कुड किंवा वुड नाही, ती आहे शुड. ओके, मेल मधली शुड यू हॅव एनी डाऊट, काइंडली कॉन्टॅक्ट अंडरस्टँड. फाईन. एनी डाऊट ऑनलाईन स्टुडंट्स? ठीक आहे. टिल नाव एनी डाऊट फॉर टुडे सेशन? हे बेसिक्स आहे, त्यामुळे आपल्याला थोडं काही रिपीट करायचं आहे. No, sir. ओके, फाईन. बऱ्याचदा आपण म्हणतो की हे ऐकलं असेल सगळ्यांनी की गेट इट डन, माहित आहे? ऐकलं ना? कोणाला काही गोष्टी सांगायच्या असतील थोडक्यात की ती गोष्ट करून घे इमिजिएट. काही असेल, समजा रजिस्ट्रेशन असेल, कुठलंही रजिस्ट्रेशन असेल, की डू द रजिस्ट्रेशन असं म्हणण्यापेक्षा गेट युअर सेल्फ रजिस्टर्ड, हे जास्ती इट ऍड सम फ्लुएन्सी. त्यामुळे बरेच लोक गेट बऱ्याचदा यूज करतात. वेन यू गेट कम अक्रॉस एनी सच पॉइंट, असं बऱ्याचदा आपण म्हणतो ना. त्यामध्ये याचे 3 टेन्सेस आहेत. एक म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये तो आहे तो प्लीज गेट इट डन. पास्ट टेन्स मध्ये जे आहे ते आय गॉट स्टक इन ट्रॅफिक. हा जो आहे तो स्टिकचा पास्ट टेन्स, स्टक हियर. आय गॉट स्टक हियर. फ्युचर टेन्स मध्ये आय विल गेट इट रिझॉल्व, म्हणजे मी रिझॉल्व करेन. हे बऱ्याचदा तुम्ही यूज करता, फक्त मी सांगितलं जस्ट की गेटचा पास्ट टेन्स गॉट आणि पास्ट पार्टिसिपल
गेटचा पास्ट पार्टिसिपल काय? गेट, गॉट, पास्ट पार्टिसिपल ऑफ गेट. ऑनलाईन स्टुडंट्स, ऐकलंय ना बऱ्याचदा. काय असेल? एनीबडी? ऑनलाईन, ऑफलाईन? पास्ट पार्टिसिपल, थर्ड फॉर्म, गेट, गॉट. कधी यूज नाही केला किंवा फॉरगेट, फॉरगॉट? Gotten, gotten. गॉटन, So get got gotten. गेट, गॉट, गॉटन. GOTTEN. हा, right. जीओटी पण असेल ना की नाही? फॉरगेटचं जे आहे, फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. ओके, तसं गेट, गॉट, गॉटन. गेट, गॉट, गॉट पण आहे. ते काय आहे? गॉट की गॉटन? सो इट्स गॉट इज इन टू ब्रिटिश इंग्लिश, गॉटन इज इन अमेरिकन इंग्लिश. फाईन. बऱ्याचदा ओटीटी मध्ये आता जे काय आहे ते सगळं अमेरिकन इंग्लिश आहे, नेटफ्लिक्स वगैरे. त्यामध्ये जे काही सबटायटल्स असतात बऱ्याचदा स्टिक टू अमेरिकन इंग्लिश हे थोडं जरा त्यांचं आहे. तर त्यामध्ये GOTTEN असतं, गॉटन. जिथं आपल्याला कन्फ्युजन वाटतं तिथं थोडं जरा क्लिअर करून बघायचं मेन. जसं याचं कन्फ्युजन जे मेन होतं, लाय. लाय फक्त बोलण्याबाबत असेल तर लाईट, लाय. फक्त ते अबाउट टेकिंग सम रेस्ट असेल तर ले, लाय, ले, लेन. आणि दुसरं ले असेल ऑलरेडी, ले, लेट, लेट. हे फाउंडेशन, लेट फाउंडेशन फॅम. ओके, क्लिअर आहे? सो गॉटचं थोडक्यात कुठं तुम्ही यूज करू शकता, ऑलरेडी तुम्ही यूज करताय. ओके, काल मी थोडं एकदा काल जो टेन्सेस घेतले ऑलरेडी. शी युजली काय आहे? काय येईल आन्सर? ऑनलाईन स्टुडंट्स, ही, शी, इट, Goes. गोज. Coach. का? Third person. थर्ड पर्सन. वी स्टार्टेड. ही, Worked. Working. Is working. इज वर्किंग Bored. सिन्स. Since 2020. Third form of sales or work. थर्ड फॉर्म, ही वर्कड. काय आहे? तो टेन्स शिकवताना मी सांगितलं होतं की सिन्स कधी यूज करा. पहिला मीनिंग, सिन्स 2020 म्हणजे काय? पासून, म्हणजे पास्ट मध्ये काम चालू केलंय, अजून कंप्लीट व्हायचंय. सोडली का कंपनी त्याने? नाही. त्यामुळे वर्क नाही येणार. आता काम करतोय, बरोबर. मी आता या मोमेंटला काम करतो, मग त्यावेळी सांगताना तो म्हणेल का मी 2020 पासून या मोमेंटला काम करतो? आयुष्यावर कामच केलं. काय आहे? ओके, आज बघूयात. लुक द टेक्निशियन. टेन्सेसचा एक्सरसाइज आहे आपल्याला. हे सगळं ऑलरेडी येतंय आपल्याला, फक्त मीनिंग फक्त क्लिअर पाहिजे. लुक द टेक्निशियन.
Checks. लुक द टेक्निशियन. लुक मध्ये मिनिंग आहे की आता या मोमेंटला तो चेक करतोय. तो दरवेळी चेक करतो असं म्हणायचं असेल तर चेक्स. आता लुक मध्ये आहे सगळं. लुक म्हणजे आता या मोमेंटला इज चेकिंग. दे दे they will complete. या बिफोर मध्ये बिफोर द डेडलाईन. फाईन. आता ही Working. या मोमेंटला आता आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण इज वर्किंग लिहितो. पण ज्यावेळी बघूया. ओके. आय एम लिव्हिंग हिअर सिन्स 5 years. बरोबर आहे. शी डिड नॉट वेंट टू द ऑफिस yesterday. मी आता एक सांगतो, हे सगळे सेंटेन्सेस रॉंग आहेत, यांना करेक्ट करायचं. पहिलं सेंटेन्स काय, आय एम लिव्हिंग हिअर सिन्स 5 years. हे रॉंग सेंटेन्स आपल्याला बरोबर करायचं. तर याचं इथं काय येईल, इज वर्किंग येईल का? ओके, ठीक आहे, ते बघूयात दोन्ही. शी डिड नॉट वेंट टू द ऑफिस yesterday. काय येईल? रॉंग आहे ना? He did not She did not go to office yesterday. go to the office yesterday. Okay. We have completed the work last night. Had. had लास्ट नाईटला कंप्लीट केलेले आहे असं म्हणतो का केले? लास्ट नाईटला कंप्लीट केलेले होते ना, बरोबर. दॅट इज वाय हॅड. वी हॅड कंप्लीटेड. नेक्स्ट, ही इज नोईंग द आन्सर. No. नो, अंडरस्टँड, इमोशनल जेवढे काही आहेत वर्ब्स, ते ऑल द टाइम्स इन प्रेझेंट टेन्स. ही नोज द आन्सर. नेक्स्ट, दे वर. फाईन. ही राइट्स ईमेल्स एव्हरी डे. काय येईल आन्सर? पास्ट सिंपल करायचं. सिंपल पास्ट. Will wrote. ही He will wrote emails every day. he wrote emails every day. he wrote, बरोबर, ईमेल्स एव्हरी डे. शी फिनिश द रिपोर्ट. प्रेझेंट परफेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं. शी फिनिश्ड She द रिपोर्ट. has finished the report. Present perfect. She has finished. They are repairing the machine. Past continuous. They are repairing already कुठला tense? They were repairing. They were repairing. I start the course in 2022. Present perfect. I start the present perfect काय? I have started. Okay. आता हे last week our company Received a new order. okay, next, received the new order. The production team starting immediately. They ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत, बरोबर.
म्हणजे पास्ट मध्ये झालेले, म्हणजे काय होईल? दे Had completed. had Had completed most of the tasks already, and the remaining work finish by tomorrow. Will finish. remaining work Will finish. हेच आहे पुढच्या सेशनचा सब्जेक्ट आहे. द रिमेनिंग वर्क विल फिनिश बाय टुमॉरो असेल वाटतंय. विल बी फिनिश्ड कुठला टेन्स आहे? विल बी फिनिश्ड बरोबर आहे. विल बी फिनिश्ड. ओके, परत एकदा. लास्ट वीक आवर कंपनी received a new order. The production team started work immediately. They had completed most of the task already, and the remaining work will be finished by tomorrow. का will be? will be नंतर काय? भविष्यात करू. will be नंतर काय यूज करत होता आतापर्यंत? ING. ing. मग इथं तुम्ही काय म्हणलं होतं? काय? विल बी फिनिश्ड टुमॉरो ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. हे असंच ऐकलंय तुम्ही बोललंय पण असंच, पण टेन्सला धरून नाही आहे ना. का? परत एकदा चेक करू. आय विल फिनिश, आय विल बी फिनिशिंग, आय विल परफेक्ट टेन्स, आय विल हॅव फिनिश्ड, आणि आज जे घेणार होतो ते आय विल हॅव बीन फिनिशिंग. या सगळ्यात कुठेही ते बसत नाही. बरोबर. ओके, पहिला हे विल बी फिनिशिंग, आय विल हॅव बीन फिनिशिंग. ओके, नाही, विल ऑलरेडी यूज केलं टुमॉरो साठी, पण विल बी फिनिश्ड म्हणलं ना. ओके, आता हे रॉंग सेंटेन्स होतं, याला करेक्ट करायचं आहे. आय एम लिव्हिंग हिअर सिन्स 5 years. काय होईल? बरोबर काय? आय हॅव बीन सिन्स 5 years पासून. सिन्स 5 years म्हणजे 5 वर्षांपासून मी इथे राहत आलेलो आहे आतापर्यंत. सेम वे ही 2020 पासून हॅज बीन. बरोबर. सगळ्यांनी ऍप्टिट्यूड साठी तयारी केली आहे. बरोबर. लास्ट इयरलाच त्यामध्ये क्वेश्चन होते. बरोबर. थोडी एक रिव्हिजन पाहिजे असं वाटतंय हे सगळं बघितल्यानंतर. बरोबर. सो आता ते जे आहे विल बी फिनिश्ड बाय टुमॉरो. ओके, पहिलं सेशन जे मी घेतलं, ओके, ते सिएरा विल बी लॉन्च्ड बाय टाटास. ओके, सेम वे आहे ना, इथं सेम आहे. द रिमेनिंग वर्क विल बी फिनिश्ड बाय टुमॉरो. थोडक्यात याचं जे मिनिंग होतं, सिएरा विल बी लॉन्च्ड बाय टाटा, याचं मिनिंग काय होतं? टाटा कडून सिएराचं लॉन्चिंग केलं जाईल. द रिमेनिंग वर्क विल बी फिनिश्ड बाय टुमॉरो. उद्यापर्यंत रिमेनिंग वर्क फिनिश केलं जाईल. कुणाकडून? कोण ऑलरेडी काम स्टार्ट केलेलं आहे? जे बाय टुमॉरो, बाय प्रोडक्शन टीम, हे दोनदा म्हणण्यापेक्षा एकदाच म्हणाले, कारण आपल्याला ऑलरेडी सांगितलं की प्रोडक्शन टीमनं काम स्टार्ट केलं. बरोबर. पण बाय टुमॉरो म्हणजे उद्यापर्यंत ते बाकीची कामं सगळी आवरली जातील. ती कुणाकडून तरी केली जातील.
बरोबर. म्हणजे ती स्वतः प्रोडक्शन टीम कडून केली जातील ती कामं. इथं जे काम आहे ते ऑब्जेक्ट आहे, मराठीत कर्म आहे. बरोबर. कर्मणी प्रयोग ऐकलाय मराठीतला? कर्मणी प्रयोग. बरोबर. म्हणजे थोडक्यात टाटा विल लॉन्च सिएरा. त्याचा जो प्रयोग चेंज होतो, पॅसिव्ह व्हॉइस होतो. सिएरा विल बी लॉन्च्ड बाय टाटा. प्रोडक्शन टीम विल फिनिश रिमेनिंग वर्क. आता पॅसिव्ह व्हॉइस, द रिमेनिंग वर्क will be finished by the production team. म्हणजे आपल्याला कम्युनिकेशन शिकायला स्कोप आहे अजून. थोडक्यात, कारण हे सेंटेन्सेस आपल्याला डायरेक्टली पॅसिव्ह मध्ये बोलायचे आहे, जसं आता त्या पॅरेग्राफ मध्ये होतं. म्हणजे टेन्सेस क्लिअर आहेत इथंपर्यंत, ठीक आहे, बेसिक सगळे क्लिअर आहे. पण ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल यूज कराल त्यावेळी आपल्याला वाटतं की अजूनही काही स्कोप आहे की आपण थोडं ऐकलं पाहिजे आणि तसंच बोललं पण पाहिजे. थोडक्यात जसं पहिल्या दिवशी मी सांगितलं, पहिलं टेन्स सिएरा विल बी लॉन्च बाय टाटा, हे ऑलरेडी मी म्हणालो. बरोबर. सेम वे द रिमेनिंग वर्क विल बी फिनिश बाय टुमॉरो बाय प्रोडक्शन टीम. हा एक पॅसिव्ह व्हॉइस होता आणि आपल्याला व्हॉइस शिकायचे नेक्स्ट वीक. ठीक आहे. काही डाऊट आता ऑनलाईन स्टुडंट्स? No. या, ठीक आहे ना. Okay. या पद्धतीनं जाऊयात आपण. लास्ट सेंटेन्स ते होतं कारण आपल्याला नेक्स्ट सेशन जे आहे ते त्यावरती घ्यायचं. ओके. मला एकच सांगा की व्हॉइस हे ऑलरेडी आपण यूज केलेले आहेत बोलता बोलता. त्या प्रत्येक टेन्सचा व्हॉइस आपण जर बघितलं इन डिटेल तर हे आपण यूज करू शकतो. बरोबर. उद्या जाऊन एखादं सेंटेन्स आला असतं, द रिमेनिंग वर्क विल बी फिनिश बाय टुमॉरो, कुठल्या टेन्स मध्ये, तर हा जो टेन्स आहे तो कुठला टेन्स आहे? याचा ऍक्टिव्ह काय आहे? ऍक्टिव्ह हा आहे ना. ऍक्टिव्ह टेन्स काय आहे? The production team will work हा ऑलरेडी ऍक्टिव्ह the आहे. remaining. प्रोडक्शन टीम विल फिनिश रिमेनिंग वर्क, म्हणजे हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. थोडक्यात सिंपल फ्युचर टेन्स जो आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, त्याचा टेन्स व्हॉइस चेंज करताना विलच्या ऐवजी विल बी प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ओके. हे आज जे काही झालंय सेशन, लास्ट पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, नेक्स्ट 2 डेज आपण नक्की घेऊया, थर्सडे फ्रायडे. ओके. व्हॉइस अजूनही डाऊट आहे, आणखी क्लिअर केले पाहिजे असं वाटतंय. नेक्स्ट वीकला इन डिटेल घ्यायचे. Yes, sir. ओके.